नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. चर्चा चालू होती. सदर योजना ही नगरोत्थानमधून शासनाने मंजूर केलेली आहे. ही योजना एकूण 143 कोटीची असून त्यामध्ये जॅकवेल पंप हाऊस, पुन्हा बुस्टर पंप कांबळवाडी इथे आहे. पूर्ण 200 MM ची पाईपलाईन, 600 MM ची पाईपलाईन म्हणजे 2 फुटी ही पूर्ण सासवडपर्यंत आहे. फिल्ट्रेशन प्लॅन्ट आपला पांगारखिंडी इथं आहे आणि त्या फिल्ट्रेशन प्लॅन्टपासून बाय ग्रॅव्हिटी पाणी सासवडच्या पूर्ण टाक्या आपल्या बाय ग्रॅव्हिटी भरणार आहेत. त्यामुळे सासवडचा जो ज्या ESR आहेत या पूर्ण आपल्याला सासवडला पंपिंग न करता ग्रॅव्हिटीने पांगारखिंडीपासून भरणार आहेत. आणि ही योजना झाल्यानंतर आत्ता साधारणतः 2040ची लोकसंख्या पकडून योजना झालेली आहे. आणि या योजनेमध्ये दर दिवशी LPCD 135 लिटर पाणी पुरवठा नागरिकांना पर डे होणार आहे. आणि ही योजना झाल्यानंतर पूर्ण गावामध्ये एकही तक्रार कोणाची राहणार नाही अशा पद्धतीने या गावाचा पाणी पुरवठा होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने लोकांना पाणी पुरवठा होणार आहे. आत्ताची जी योजना आहे ती 2003 साली माननीय कैलासवासी चंदूकाका जगताप यांची महत्त्वाकांक्षी योजना होती. त्या योजनेमुळेच आत्ता आपलं सासवड आत्ता वाढलेलं आहे आणि म्हणून आपल्या ही योजना करणं भाग पडलेली आहे. गराडे आणि गोरवडीचं पाणी संपल्यानंतर आपल्याला दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे ही योजना होणं अतिशय गरजेचं आहे. योजना 2003ची योजना झाल्यानंतर जे गाव वाढलेलं आहे ती गावात दररोज 20-25 बिल्डिंगी, दर वर्षाला 25-30 बिल्डिंगी होत आहेत. आणि हे 25-30 बिल्डिंगी एका बिल्डिंगमध्ये 85-80-90 फ्लॅट आहेत. म्हणजे जवळजवळ अर्ध गाव दरवर्षी तयार होत आहे. त्यामुळं आपल्याला या पाणी पुरवठा 5 दिवसांनी द्यावा लागत आहे. आता ही योजना सुरू झाल्यानंतर साधारणतः या योजनेची मुदत 2 वर्ष आहे. या 2 वर्षात पूर्ण पाईपलाईनचं पाणी प्रथम सासवडला आणणं हे मुख्य राहणार आहे. ही योजना पाणी सासवडला आल्यानंतर या योजनेतून आपल्याला पाणी चांगल्या पद्धतीने गावाला देता येईल. धन्यवाद. आणि या योजनेसाठी माननीय पुरंदर हवेलीचे माजी आमदार माननीय संजयजी जगताप यांनी फार कष्ट घेतलेले आहेत. अनेक वेळा तरी मुंबईला जाऊन त्यांनी या योजनेसाठी प्रयत्न केले आणि हे आत्ता आपली बॉडी आल्यानंतरच या योजनेचं काम प्रगतीपथावर आलेलं आहे. धन्यवाद. आज आपल्या वीर धरण येथे जॅकवेलच्या पूजनासाठी जी महत्त्वाकांक्षी सासवड नगरपालिकेची पाणी योजना आहे, जे आपल्या महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते संजयजी जगताप साहेब यांच्या पाठपुराव्यातून या ठिकाणी आज सासवड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आनंदकाकी जगताप, त्याचबरोबर मनुकाका जगताप, उपनगराध्यक्ष, गटनेते हापूकाका जगताप, माऊली काका जगताप, त्याचबरोबर माऊली आबा गिरपे पाणी सभापती, त्याचबरोबर राजन भैया जगताप, प्रतिनिधी जगताप, बंडू शेटराव असतील, त्याचबरोबर सौरभ वडणे असतील, लीनाताई असतील, अर्चनाताई जगताप असतील, या सर्वच नगरसेवक या ठिकाणी आज सासवडमध्ये या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात काही अडचणी, बरेच दिवस टेक्निकली अडचणी या ठिकाणी आपण सर्वजण पाहत असाल, परंतु खऱ्या अर्थाने
जर पाहिलं असेल तर सासवडची जी मागची पाणी योजना होती, पाणी योजनेचे खरं तर त्या पाणी योजनेचे भाग्यविधाते शिल्पकार स्वर्गीय चंद्रकांत जगताप यांच्या माध्यमातून ती पाणी योजना लिम्का बुकमध्ये रेकॉर्ड होईल या पद्धतीने ते त्यावेळेस आता तातडीमध्ये करून घेतलेली होती. आणि त्याच्याच अनुषंगाने आज पाहिलं असेल तर 2004-5ला झाल्यानंतर आज 2026मध्ये आपल्याला लोकसंख्येच्या हिशोबाने आज या ठिकाणी आपल्याला पाण्याची कमतरता, जसं सासवड शहराचं विलगीकरण होत आहे तसं सासवड शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्याच्या अनुषंगाने आत्ताच्या या काळामध्ये जे 143 कोटीची जी पाणी योजना भारतीय जनता पार्टीचे राज्याचे मुख्यमंत्री आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते संजयजी जगताप यांच्या पाठपुराव्यातून आपण पाहिलं असेल की जी गरजेचं होतं, जसे गेल्या टायमिंगला जेजुरी नगरपालिका असेल, सासवड नगरपालिका असेल, या दोन्ही नगरपालिकेचं पाणी योजनेचं पाठपुरावा, त्याचबरोबर आत्ताचं जे भूमिपूजन आपण करतोय त्यासुद्धा पाठपुरावा जो पाणी योजनेचा जो केला तो भारतीय जनता पार्टीचे नेते संजय जगताप असतील आणि मुख्यमंत्र्यांचं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आम्ही आभार मानतो सासवड नगरपालिकेच्या वतीने. खरं तर आज सासवडमध्ये जो पाण्याचा विषय लोकसंख्येच्या हिशोबाने पाण्याची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात जाणवत होती, परंतु टेक्निकल विषय सांगू इच्छितो की जर आपलं आणि पुणे जिल्हा सातारा इथलं महावितरणचा जो फेडरेशनचा विषय पाणी हे भरपूर आहे. आता वारंवार विरोधकांकडून टीका झाल्या की पाणी हे जनसेट बसवलं तर लाईट का नाही येत किंवा पाणी का नाही येत, परंतु पत्रकार बंधू या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत, यांनी आता सगळं पाण्याची आता पाहणी केलेली आहे. तर आता परिस्थिती अशी आहे की महावितरणचा जो विषयामुळं काय होतं की आपलं सब स्टेशन हे पुण्यामध्ये पडतंय आणि हा भाग सातारामध्ये पडतोय. त्यामुळे ज्यावेळेस इथं शटडाऊन असेल त्यावेळेस आपल्याकडे लाईट असते आणि आपल्याकडे लाईट आहे त्यावेळेस इथलं शटडाऊन असतो. परंतु येणाऱ्या काळामध्ये त्याचा सुद्धा अभ्यास करून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडं संजयजी जगताप यांनी, त्याचबरोबर आनंदी काकी जगताप नगराध्यक्षा यांनी आता पत्रव्यवहार करून हे जे आत्ताचं नवीन जे पाणी योजना होती ह्याच्यासाठी जो सुपर फेडरचं आत्ता आपण महावितरण संदर्भात एक पत्र दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्या फेडरसाठी आपण दोन्हीचा पुणे जिल्ह्याच्या फेडरवरून विद्युत प्रवाह मिळावा यासाठी मागणीसुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे भविष्यामध्ये जरी इकडे लाईट नसेल, शटडाऊनचा प्रॉब्लेम जरी झाला तरी येणाऱ्या काळामध्ये पुणे जिल्ह्याच्या फेडरवरूनच आपल्याला या ठिकाणी महावितरणची लाईट मिळू शकते. आणि पुढच्या काळामध्ये महावितरण संदर्भात टेक्निकल बाब जशी आत्ता आपल्या इथं चालू आहे की त्यामुळे आपल्याला थोड्याशा अडचणी येतात, परंतु सासवडच्या लोकसंख्येच्या हिशोबाने जर मागच्या काही काळामध्ये आपण पाहिलं असेल, परंतु ह्यावेळेस पाऊससुद्धा गेल्या वर्षीपेक्षा 1-2 महिना आधीच आपल्याकडे दुष्काळ जाणवलेला आहे. वीर धरण असेल, त्याचबरोबर गराडे धरण असेल, गोरवडे असेल, हे 1 महिना आधीच पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. त्यामुळे आत्ता संपूर्ण लोड हा वीर धरणावरती आलेला आहे आणि महावितरणच्या टेक्निकल इश्यूमुळं सर्वच नगरसेवक चांगल्या पद्धतीने काम करतात. ज्यावेळेस लाईटचा विषय आम्हाला जाणवला तर आदरणीय आनंदी काकींनी त्वरित पत्रव्यवहार करून आम्ही त्या ठिकाणी जनसेटची मागणी केली आणि जनसेट हे दोन्ही ठिकाणी बसवले. आता काही लोकांना, विरोधकांना मी सांगू इच्छितो की आता अनेक वेळा आपण पत्रकार परिषद घेतल्या, परंतु आपण कधीतरी वीर धरणावर येऊन पाहणी करायला पाहिजे होती की बाबा सासवड धरणाच्या ज्या कॉलची परिस्थिती काय आहे किंवा आपल्या पाणी योजनेची परिस्थिती काय आहे, तिथं बसण्यापेक्षा जे आता बॉडी आहे ही काम काय करते. आपण मागं जर पाहिलं असेल तर 270-50च्या आता मोटार या ठिकाणी आहेत, बरोबर ना आबा? 270च्या आता 240 ते 70च्या या ठिकाणी मोटर आहेत. तर जनसेटची कॅपॅसिटी 750 केव्ही जरी असली तरी 2 मोटर या ठिकाणी चालतात. त्याचबरोबर जे कांबळवाडीचं आपलं दुसरं सब स्टेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा 170च्या 2 मोटारी त्या ठिकाणी चालतात आणि पंपिंग हाऊसला जे प्रभाव लागतो तर तो सुद्धा हा कंटिन्यू चालू राहतो. तर माझ्या पत्रकार बांधवांना जी वस्तुस्थिती आज आहे ते आपल्या माध्यमातून सुद्धा सासवडकरांना कळावी हे सुद्धा सांगू इच्छितो की आपण सुद्धा सासवडकरांना आपल्याला दाखवावा वस्तुस्थिती काय आहे, पाण्याला अडचणी काय येतात. तरी येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आदरणीय काकी असतील, उपनगराध्यक्ष असतील
आमचे गटनेते असतील, सर्व सभापती असतील, तर येणाऱ्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न हा लवकरात लवकर मिटणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही लोकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही असं नियोजन आम्ही केलेलं आहे. आत्ताच काल नगराध्यक्ष असतील, संजय जगताप असतील, यांनी नगरपालिकेमध्ये काल सुद्धा बैठक घेऊन पाण्यासंदर्भात, वाटपासंदर्भात जो काही विषय तो सुद्धा आम्ही प्रत्येक प्रभाग वाईज घेतलेला आहे. तरी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्वच नगरसेवक असतील, आमचे सर्व नगरसेवक सासवड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष असतील, हे चांगल्या प्रकारे लोकहिताची कामं करतील. आणि विरोधकांना एकच सांगू इच्छितो की आपण यामध्ये तुम्ही विकासाच्या कामामध्ये प्रत्येकाने एक साथ दिली पाहिजे. तुमचं काम हे विरोध करणं ठीक आहे, तुम्ही कामाला कुठं कमतरता असेल तर आम्हाला कळवलं पाहिजे. आम्ही तर म्हणतो की तुम्ही सहकार्याने सगळ्यांनी सांगितलं पाहिजे. परंतु तू जे पाण्याचा विषय आता सासवडच्या नागरिकांबद्दल संभ्रम निर्माण केला आहे की बाबा आम्हाला तुम्ही पाणी पुरवू शकत नाही, हे करत नाही, परंतु एक तरी आत्ताच्या नगरसेवकांनी किंवा विरोधकांनी एक तरी व्हिजिट केलेलं मला दाखवा की त्यांनी आता पाणी पुरवठ्यावर कुठं व्हिजिट केली किंवा नगरपालिकेच्या या जॅकवॉलवरती व्हिजिट केली. याबाबत कुठली टेक्निकल बाब त्यांनी जाणून घेतलेली नाही आहे, परंतु फक्त लोकांचा संभ्रम निर्माण करणे. आता त्याच योजनेतनं त्यांना सुद्धा सासवडमधले आमचे बरेच नगरपालिकेतले काही सहकारी असतील तर ते सुद्धा आता बरेच जण पाणी योजनेचा वापर करत आहेत. परंतु सगळ्यांना जर पाणी मिळत असेल तर तुम्ही लोकांची, सासवड नागरिकांची दिशाभूल करू नका एवढी विनंती करतो. विकासाला प्रत्येकाला साथ द्या. धन्यवाद. वीर धरणामधून जी पहिली आपली स्कीम एक चाललेली आहे त्यावेळेला काकासाहेब असताना त्यांनी ती स्कीम केलेली आहे आणि आता दुसऱ्या लाईनचं एक आज उद्घाटन आपण आज करत आहोत. तर त्या उद्घाटनाला माझे सर्व सहकारी नगरसेवक, नगरसेविका, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, येथील जे काम आपण दिले ते ठेकेदारांचे लोक आणि आज जो आत्ताच साकेदादांनी व आबांनी माहिती सर्व सांगितलेलीच आहे. तर आज ही आपल्या दुसऱ्या लाईनचं काम चालू होत आहे आणि सासवडकरांना एकच आपली विनंती आहे की आपलं सासवड एक कुटुंब आहे आणि आपलं गाव हे कुटुंबाप्रमाणे आपण सर्वांनी राहायचं आहे. तर त्याकरता आपली पहिली स्कीम जी केलेली आहे तर त्या स्कीमचं चांगल्या प्रकारे आतापर्यंत काम चाललेलं आहे, कुठेही त्याच्यामध्ये अडचण नाही आहे. त्याचप्रमाणे ह्या स्कीमचंही काम असंच होईल. संजयनी ते हाताशी घेतलेलं आहे. संजय आमदार असताना त्यांनी ते प्राधान्याने वरून प्राप्त करून आणलेलं आहे. तर त्याचं काम आत्ताच आपण चालू करणार आहे. तर एक सासवडला आपल्याला चांगली दिशा येईल. सासवड आत्ता साकेदादांनी सांगितलं की 50 वर्ष सासवड किती वाढलं तरी पाणी आपल्याला कमी पडणार नाही आणि दुसऱ्या लाईनचा आपण पाठपुरावा केला की सासवडला आपल्याला वीर धरणाशिवाय पर्याय नाही आहे पाण्याचा, की आपल्याला इथूनच पिण्याचं पाणी किंवा वापरण्याचं पाणी इथून न्यायला लागेल, दुसरा सोर्स नाही आहे. तर त्याच्याकरता प्रयत्न केलेत आणि त्याला आमची सर्वांची साथ आहे. आम्ही चांगल्या प्रकारचं काम करू आणि प्रत्येकाच्या नागरिकांचा जरी आता सध्या पाऊस जरी लांबलेला असला तरी आपण संपर्क करता, पावसाकरता परवाच आमची मीटिंग झालेली आहे की आम्ही टँकरद्वारे सर्वांना त्या सुविधा देऊया आणि कुठलीही अडचण आपल्याला सासवडकरांना येणार नाही एवढी मी सर्वांच्या वतीने ग्वाही देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराज. वीर धरणावरच्या आपण जॅकवेलच्या विहिरीच्या कामाचं भूमिपूजन करण्यासाठी या ठिकाणी सर्वच जण उपस्थित राहिलं. त्यामध्ये प्रामुख्याने आपले सगळे पत्रकार बंधू असतील, या कामाचं जबाबदारी ज्यांनी घेतली ते कंत्राटदारात ज्यांचे कर्मचारी वगैरे असतील आणि आपले सासवड नगरपालिकेचे सर्व नगरसेवक किंवा सासवड नगरपालिकेचा आपला स्टाफ जो आहे त्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि